जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हं, ठीक आहे. तर आपण जय गुरु. जय गुरु. मी धड्याचं जे नाव आहे पाठाचं त्याचा अर्थ काय विचारलं होतं काल, बरोबर? कोण सांगेल? उपस्थिती कमीच आहे. हं, 7च जण 7 जण. सांगा, सुरू करूया आपण. हा, तेच ना. कोण म्हणजे सांगू? हो, सांगा सांगा. सांगा. आता तू पण सांगतोस ना. सांगू शकते मी पण असं. किंकरैः पश्य किं कृतम. किंकरैः म्हणजे मी म्हणजे शब्दशः सांगते, थोडा गोष्ट पण वाचली ती पूर्ण, जेवढी समजेल तेवढी, त्याच्यावरून पण कळलेलं आणि शब्दशः अर्थ पण सांगण्याचा प्रयत्न करते. किंकरैः म्हणजे सेवकांकडून बघ काय केले गेले किंवा सेवकांनी काय केले. सेवकों के द्वारा देखो क्या किया द्वारा गया. हे सेवक ओके वो का म्हणताय तृतीय तुम्ही? बहुवचन आहे. सेवकांच्या द्वारे तृतीय किंकरैः ह्या बहुवचन हा, आणि बहुवचन. किंकर बहुवचन आहे म्हणून खरं तर, पण तृतीय पण त्या विभक्ती. गोष्टीमध्ये तर एकच आहे तो किंकर, म्हणजे हो, आता श्वान हा, एकच कथेचं आहे नाव तर तसं आहे, तो कथेचं नावाच नाव तसं आहे. गोंधळात वाटत. हा, हो कारण हो. तो एकच आहे खरं तर, म्हणजे जो हम्म, हम्म. किंवा काय म्हणतो त्याला, हरकाम्याचं काम करतोय वगैरे, पुत्र दास्यत्वात आहे असा तो एकटाच आहे ना. पण पुत्र तिथे हा. किंकर ही का केलं कळलं नाही. हा, बरोबर. नाहीतर मग ऐकून किंकरेनं म्हण. हा, तेच म्हणाल ते, किंकरेन का नाही. ते ठीक आहे, म्हणजे बहुवचन आहे इथं, बरोबर. किंकर म्हणजे सेवक का? हो. हो, हा, काय दास. म्हटलं सेवक. होतं. अच्छा. एखाद्या म्हणीचा भाग आहे का हा? किंवा नाही, एखाद्या नाही नाही. ते जाऊ द्या लोकोक्ती? सध्या. तर आता हम्म. आपण पुढे हे वाचायला सुरुवात करूया. हा, एक एक वाचा, अर्थ एकेकाने एक बरोबर एक वाचा. हा, अर्थ बरोबर आहे ना सर. चला वाचा. हा, अर्थ बरोबर आहे. म्हणजे पश्य, बघा. हा, बघ, बघा. हम्म. बघ. सेवकाकडून काय झालंय असं. हम्म. हम्म. किंवा हम्म. सेवक काय करतोय बघा, सेवक काय करतायत असं. क्या किया गया असं होईल ना हम्म. हिंदीमध्ये. कृतम. देखो. सेवकों द्वारा क्या किया गया. हा, काय हिंदी. केलं गेलंय तेच सांगितलं. कृतम. हम्म. ठीक आहे. कस आता वाचा एक एक. कस्मिश्चित. कस्मंचित म्हणजे कस्मिन तद वने कः अपि वृकः आसीत्. हम्म. कोण्या एका वनामध्ये एक वृक म्हणजे लांडगा, आसीत म्हणजे असचा भूतकाळ प्रथम पुरुष होता. होता. हम्म. सहा तत्र पुढे कोण वाचताय का? सह तत्र शश बिडाल वानर शृगाल बालान व्यापाद्य मृगाल. अभक्षय. हम्म. तो तिथे तो तेथे शशबिन. ससा, हम्म. मांजर, माकड, कोल्हा हम्म. आणि लहान प्राणी बाला हम्म. मारून. यांना मारू. मारून. मारून खात होता. मारून अभक्षय. हम्म. खात होता. व्यापाद्य. हाच खात होता. असे, खात असे किंवा भूतकाळ. हा. असेल. हम्म. अभक्षत. खात हम्म. असे. भूतकाळ. एकदा यतमान अपि व्याप सवने भैक्षण व्यापाद्य म्हणजे काय? हा, व्यापाद्य मारून. शब्दार्थ दिलेत ना. दिलाय, खाली हा, दिलेलं आहे. मारून. दिलेत का? सवने भैक्षण त्याच्या खाली दिलेत. फलम्. मी आज एकदा बाहेर यतमान आहे पुस्तक. हे एका बाकीच्याने म्यूट करा ना, जे बोलत नाहीत त्यांनी. एकदम एको येतो मग नाही तर. ठीक आहे, तिसरं वाक्य कोण वाचतंय? पटकन बोला.
ज्योत्स्नाताई तुम्ही वाचा. हा वाचते सर. एकदा यतमानः अपि सवने भैक्षं न अलभत. एकदा यतमानः म्हणजे मी लावलेलं असतं. यतमान म्हणजे प्रयत्न करूनही. प्रयत्न तर करून हे मी सुद्धा असं ठोकायला हा, प्रयत्न करून सुद्धा अपि म्हणजे सुद्धा सवने सह म्हणजे त्याला का सर का तो वनाला स म्हटलंय. बरं. तो त्याला वनात भक्ष मिळाले नाही. बरोबर. हा सवने पुढचं सर वनासाठी स वापरले ना, काय तर त्याला त्याच्यासाठी वापरले. त्याच्यासाठी वापरले सवने कोल कोल त्याच्यासाठी वापरले. लहान गॅससाठी. हा लांडग्यासाठी. हा हा ठीक आहे सर. हा पुढे वाचा. दुसरं कोण? लक्ष्मीताई वाचा. तर हे भैक्षय म्हणजे का? हा भैक्षय थर्ड सेंटेन्स मध्ये भैक्षय म्हणजे काय? भैक्षमचा अर्थ वने दिलाय ना. भैक्षयम न अलभत. भक्ष्य म्हणजे भक्ष्य दिलंय का? म्हणजे इटेबल. ओके ओके, खाणे योग्य. हा हा, ठीक आहे सर. ओके. टेबल. वाचा पुढचं वाचा वाक्य. पटापट वाचा ना, वेळ जातो आपला उगीचच. तदा उपोषितः सः वाच कोण वाचतंय? लक्ष्मीताई वाचा लक्ष्मीताई. ओके ओके. तदा उपोषितः सः क्षुत्क्षामो जायत. क्षुत्क्षामो जायत. तदा म्हणजे तेव्हा ना. तेव्हा उपोषितः म्हणजे उपोषिता म्हणजे भूक म्हणजे उपास केलेला. केलेला. उपवास उपाशी. केलेला. उपाशी तो भुकेला. उपाशी. उपाशी. हा. सह म्हणजे तो. क्षामो जायत म्हणजे तसाच तो. भुकेने नाही, व्याप क्षामो म्हणजे भुके क्षमाचा पण इथं दिलेला आहे ना दिलाय ना शब्द. अर्थ. दिलाय का? भुकेने. एक मिनिट. केने व्याकुळ झाला नाही दिलंय सर. आहे ना. हा हे बुक से वाचून. ब्लॅक पट्टी ओके आहे. ओके. 4 नंबरला आहे. हा बरोबर हा दिसलं. हा भुकेने व्याकुळ तो तिकडनं निघून गेला म्हणजे असं ना, म्हणजे न मिळत त्याला भिक्षा नाही नाही खायला नाही मिळालं नाही असं निघू- तसं. निघू- एक हा एक एक मिनिट. तदा तेव्हा हा उपोषी तेव्हा उपाशी हा तो तो हा उपाशी भुकेने व्याकुळ हा झाला. हा हा अजायत म्हणजे भुकेने झाला. व्याकुळ झाला. हा ओके झाला. ओके. हा 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 झाला. जायत म्हणजे झालं. हा झाला. आता ओके सर. पुढचं कोण? माधुरी. सभक्ष्यार्थी चंद्रिकासनाथायां रात्रौ भ्रमन् कस्यचित् कृषकस्य गोष्ठमविशत्. गोष्ठम गोष्ठम अविशत्. अविशत. बरोबर. अविशत. तो भक्ष्यार्थी म्हणजे भक्ष्याच्या शोधात. चंद्रिकासनाथाया नाही समजलं सर. रात्रौ भ्रमण कस्यचित कोण्या एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये आला का प्रविष्ट झाला. प्रविष्ट झाला. चंद्रिकासनाथायाम रात्रौ. हा म्हणजे काय? चंद्रिकासनाथायाम रात्रौ. तर म्हणजे चंद्रिका स नाथायाम म्हणजे चांदण्या रात्री. अच्छा. सप्तमी. असं. चंद्रिका आणि सनाथ. चंद्रिका म्हणजे चांदण्या आणि हा सनाथ म्हणजे चंद्र. तर चंद्र आणि चांदण्या असं दोन्ही होतं. म्हणून तिथं त्या रात्रीला तो फिरताना कुठल्या तरी शेतकऱ्याच्या गोठ्यात प्रवेश करता झाला. ठीक आहे. पुढे वाचा. तो तत्र पीनं युवानं श्वानमेकम् अपश्यत्. तो तेथे पीनं युवानं श्वानमेकम् मोठा पेनम. पेनम पीनं म्हणजे म्हणजे मोठा ठिबक. धष्टपुष्ट. पुष्ट.
अच्छा हो का हा युवानम म्हणजे हे युवानला अं, बघितलं हे यु तिथे हा तिथे विभक्ती ना युवानम ए- हा द्वितीय तेच विभक्ती युवानम म्हणजे युवान युवानाला श्वान युवान म्हणजे मेकम तरुण. श्वान मेकम तरुणाला श्वानम एकम एक श्वान पाहिला हा तरुण म्हणजे श्वान. त्याने हा एक किंवा बल त्याने हा बल किंवा त्याने पिनम तेथे म्हणजे एक पिनम पुष्प युवानमचा अर्थ म्हणतो. पीनम म्हणजे पुष्प. मोठा तुम्ही शब्द बघितले नाहीये त्यामुळे प्रॉब्लेम येतात. पीनम हम्म. आणि युवानम म्हणजे हा तरुण. मला दिसत नाही तिकडे नाही ते आधीच्या हा पानावरती तरुण आहे. युवान हा तरुण लक्षात आलं पण काल काल बघितले होते ना आपण शब्द आणि पुस्तकात हो हो आहेत. सर हो हा हम्म, हा मी काल नव्हते हम्म, अगं पुस्तकात आहेत ना पण. हम्म. पुढे वाचा हा मी कोण. अहो बाहेर आहे मी बाहेरून अटेंड करते ओके पुस्तक हा नाही माझं हा पुढे वाचा. ओके अहम ओके ठीक आहे ठीक आहे. वाचा पुढचं कोण वाचेल. तं दृष्ट्वा स शुष्कस्मितेन दन्तान् प्रदर्श्य विनयेन अनामयम् अपृच्छत्. हम्म, तं म्हणजे त्याला म्हणजे त्या कुत्र्याला दृष्ट्वा म्हणजे पाहून सह म्हणजे तो लांडगा शुष्कस्मितेन शुष्क म्हणजे कोरडे किंवा खोटे हसून किंवा दात दाखवून कोरड्या दात कोरडेच. प्रदर्शन हा हम्म, शुष्क म्हणजे कोरडे ना स्तिमितेन म्हणजे अं, हस म्हणजे हसण्याशी काही कोर संबंध नाही त्याचा काही कोरडे स्मी हसून नाही तिथे. सीमित स्मी झालेलं का सीमे सीमे स्तिमित आहे ना. शुष्क सीमे सीमित झालेलं कोरड्या स्मिताने असं होईल पण आपण हा याला स्मिताने असं कोरड्या स्मिताने हा. दंतान प्रदर्शन दात दाखवून विनयाने नम्रतेने म्हणाला अनायाने कुत्र्याला म्हणाला नाही अपृच्छत क्षेम विचारलं विचारले ना अन्नमय म्हणजे क्षेम अनामय विचारलं. अनाय म्हणजे अनामय हा म्हणजे कुशल कुशल विचारले विचार. नाही कुशल कुशल कुठे आहे याच्यामध्ये पुढच्या वाक्यात आहे येते ना. अन्नमय अन्नमय म्हणजे म्हणजे पुढे क्षीण. पुढे क्षेम आहे. तं दृष्ट्वा सह शुष्कस्मितेन दंतान प्रदर्शन विनयेन अनामयम अपृच्छत पुढच्या याच्यात आहे कुशल प्रश्नांतर नाही 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 अनामय आहे ना म्हणजेच अन्नमय कुशल. अनामयम क्षेम ना सर. कुशल अच्छा अनामय कुशल शब्दार्थ आहे. ओके ओके शब्दार्थामध्ये आहे ना. हा शब्दार्थामध्ये हा आहे का अनामय म्हणजे हो 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 क्षेम आहे आहे आहे. क्षेम म्हणजेच कुशल. अनामय सेम म्हणजे कुशल. कुशल हम्म. कुशल बरं कुशल प्रश्नानंतरम सह करेक्ट वृकः श्वानम वादित म्हणजे श्वान अवादित. कुशल प्रश्न अवादी विचारून झाल्यानंतर तो लांडगा लांडगा कुत्र्याला म्हणाला हम्म. भो मित्र अरे मित्रा श्वान पिनोसी दृष्ट्वा दर्शनीयोसी च म्हणजे पुष्ट दृष्ट असा अं, आणि दर्शनीय असा तू आहेस. त्याचं कौतुक केलं म्हणजे त्यांनी. हम्म. दृढोसी हम्म. आहे सर याच्यात बलवान पिनोसी तू आणि बलवान दृढोसी ना आहे. हा दृढ असी हा पुष्ट आणि असी हम्म. दृढ असी पिन असी आणि दर्शनीय असी तू म्हणजे तू मजबूत दृष्ट स्पष्ट आणि दर्शनीय मजबूत आहेस. हम्म दर्शनीय वर आहे स. हा हम्म बरोबर. हा पुढे पुढचं वाक्य वाचा. वर्धते ते वर्धते ते सौंदर्यम किम खादसी सौंदर्यम किम खादसी हा ते सौंदर्य वाढवण्यासाठी काय खातोस वर्धते म्हणजे वाढवणे ना वर्धते हा वाढणे ते 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 म्हणजे तव. हा ते म्हणजे तुझे. हम्म. ह, तुझे तुझे ते तव तुझे तुझे सौंदर्य सौंदर्य तू काय हा काय खातोस वाढते आहेस. हा वाढतच आहे किंवा हा वाढते आहे असं आहे. वाढते हा तू आहे काय खातोस. हा हम्म. किम हा. करोषि कथम च काय काय करतोस. करतोस काय करतोस हम्म. कथमच कसे वर्तते आणि कसे वाढते कसे कसं चालले वाटतं. आहे आणि कसे चालले वागतोस. आहे. हा हा कसे हा हा. कसे वागतोस. वागतोस. वागतोस किंवा कसे कसे चालले आहे असं. हा 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 कसे चालवतो. आहे. हा असं. हा कसे चालवतो. ओके हा अच्छा हम्म.
वर्धते मे म्हणजे मम कुतूहलम. मे कुतूहलम म्हणजे माझे माझे मम मम मे माझे 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 मम कुतूहल हा पाहून तुझे हा तुझे दृष्टवा म्हणजे त्वाम त्वाम म्हणजे तुझे हा हम्म. हा अं, तुझे स- सुंदर तुझ्या सौंदर्य. किंवा त्वा म्हणजे अरे तुझ्या चार्जिंग होत नाही का? तुझ्या मग अशी झालेलं आता तुझ्या चार्जिंग लो का म्हणाला सुंदर 68 झालं अश्व की. अश्विनी म्यूट कर हा हा हा. तुझ्या सुंदर सर्वांगाने गाणे वाढत आहे वाढत आहे नाही का? त्याचा अन्वय असा होईल ना खरं. त्वाम ना. सर्वांग सुंदरम दृष्ट्वा मे कुतूहलम वर्धते. वर्धते हा. बरोबर. हो. बरोबर. सर्वांगाने नाही तुझ्या म्हणजे हा हा तुझ्या सुंदर तुझे सुंदर सर्वांगाने सर्वांग पाहून सर्वांग पाहून माझे कुतूहल वाढते म्हणजे असं होईल ना. सर्वांगेने ना तुला तू आम म्हणजे सर तुला असं होईल ना हा युष्मच्ची द्वितीया तो तुझ्या आम सुंदर हा सर्वांगेने म्हणजे सर्वांगाद्वारा बघून तर तसं असं पण म्हटलं चाललंय सुंदरम सर्वांगम दृष्टवा असं पण चाललं असतं. हा पण ते हा सर्वांगे नाही त्यांनी हा तुझे सुंदर सर्वांग बघून असं म्हणणं आपण. हा. सर एक मिनिट मी असं असं मला वाटतं की म्हणजे कसं आहे बघा तुला तुला सर्वांगांनी सुंदर पाहून माझे कुतूहल वाढते. वाढते. वाढते हा. हो वाढते. तो आणि आम आहे त्वा ना म्हणजे तुला ते पण त्वा म्हणजे तुला त्याला पण होते छान नाही. चांगलं. तुझ्या तुला ना तो आम म्हणजे तुला त्वा तुला म्हणजे तुला. हा, तुला हम्म. तुला हा तुला ठीक आहे हा तर तुला तुला सर्वांगांनी वाम आहे सुंदर म्हणून हा. पाहून सर्वांगाने सुंदर बघून. सर्वांगाने सुंदर सर्वांगांनी सुंदर पाहून मे सर्वांगाने सुंदर म्हणजे पाहून माझे मम कुतूहल माझे वाढते. कुतूहल वाढते. कुतूहलम वर्धते. ठीक वाढते. आहे ठीक आहे पुढचं अहम नित्यम कोण वाचेल? अहम नित्यम प्रयत्न वाच वाच सर. अहम नित्यम प्रयत्नशीलोपि न लभे स्वदरपूर्वमपि भोजनम. अहम नित्यम मी नेहमी प्रयत्नशील असूनही न लभे मिळत नाही स्व उदरपूर्वमपि स्वतःचे पोट भरण्यापुरते सुद्धा भोजनम जेवण हम्म. मिळत नाही. मी सतत प्रयत्न करत असून सुद्धा मला पोट भरण्यापुरते अन्न मिळत नाही जेवण मिळत नाही. देखील भोजन मिळत नाही बरोबर. हम्म. हम्म. असं हा तर पुढचं इथे श्रुत्वा वाचा इथे श्रुत हा वाचू का सर? हा हा वाचा. वाचा. इति श्रुत्वा सारमेयः सारमेयो अवदत् म्हणजे सारमेयः अवदत् भोवृक यथाहं करोमि तथैव त्वम् अपि करोषि चेत् निश्चयं सुखी भविष्यसि. इति श्रुत्वा हे असे ऐकून हम्म. सारमेय म्हणजे तो श्वान कुत्रा म्हणाला भोवृक म्हणजे हे लांडग्या यथाहम ज्याप्रमाणे जसे मी करतो तसेच तू सुद्धा करोशी. खरं तर हे करोशी म्हणजे भविष्यकाळ नाहीये पण तो सुद्धा केलेस तू तर करोशी म्हणजे कर. करोस करोशी म्हणजे तू कर. करोशी म्हणजे करतो ना वर्तमान काळच. करतोच तर. हो वर्तमान हा काळात तू आहे. तू करतो. हा तू तू करतोस. करतोस. हा तू ऐका करतो. करतोस. तू करतो तर निश्चित तर सुखी होशील. निश्चित सुखी होशील. हा. निश्चित सुखी होशील. म्हणून नाही तसे तू करतो म्हणण्यापेक्षा म्हणजे मला असं वाटलं की करतोपेक्षा तू जर तसे करतोस. करशील करशील असं आपण मराठीत म्हणू पण ते हा इथे पण त्यांनी इथे मराठीत शब्दशः हा.
शब्दशः करतोच आहे ते, बरोबर आहे, म्हणजे हा वर्तमान हा काळच आहे. हम्म हम्म. हम्म आणि सुखी होईल ते भविष्यकाळ. बरोबर. ते आहे हम्म. भविष्यकाळ, ते सुखी नाही, भविष्य हा भविष्य तो तेच निश्चित म्हणते. होईल. ठीक आहे. पुढचं. न तर ह्याचं अहम अहम क्रियापद किम नसतं. अहम किमपि कठिनं कार्यं करोमि करोमि. न अहम किमपि मी नाही कधी कठीण काही कार्य नाही करत नाही. मी कठीण कार्य काम करत कधी करत नाही. नाही. कठीण कामे काम कुठलेही काम कठीण कामे कार्य नाही, करत काम नाही. करत नाही. काम 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 हम्म. किमपि. मी कुठले सुद्धा सुद्धा किमपि हम्म. 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 काही काही कुठलेच. सुद्धा सुद्धा किंवा कठीण कुठले सुद्धा कार्य करत नाही. काही सुद्धा कठीण काम करत नाही. मी लिहिलंय ना की सुद्धा काय लिहायचं. ओके. काही सुद्धा म्हणूया, किम सोपं. हम्म, हम्म. काही सुद्धा. हा ठीक आहे. पुढचं वाचा. रात्र. रात्रौ स्वामिनः चत्वरं गृहचत्वरं मध्यास्य, हा सोडवते, सौरभ्यस्य भवनं रक्षामि. रात्रौ स्वामिनः गृहचत्वरमध्यास्य म्हणजे स्वामीनः घराच्या चारी बाजू. च- हा ते स्वामीन अर्थ कळला, पण गृह चत्वरमध्यास्य चारी बाजू. चारी चारी बाजूच्या मध्ये का गृह मध्ये. हा. चौरे चौरेभ्यस्य चारी बाजूंच्या मध्ये. हे चत्वर म, मध्ये म, असे आहे मध्ये का? होय ताई, हे चत्वर मध्ये असे आहे घराच्या का चारी चत्वर बाजूंच्या मध्ये असे आहे? मध्ये. भवांची मला रक्षा घराच्या रक्षा चारी करतो. बाजूंनी. नाही, सर सांगते. पल्लवी ताई, हा, घराच्या चारी बाजूंनी असं वाटतं. चारी बाजूच्या चौरेभ्यस्तस्य मध्ये. भवनं. गृहचत्वर मध्यस्थ बाजूंचे से म्हणजे षष्टी आली, से बाजूंचे. हो हो, षष्टीच्या त्यामध्ये. चौरभ्यस्तस्य. हा आणि भवन म्हणजे चौरभ्यस्तस्य मी म्हणजे अहम रक्षामी झालं, भवनम रक्षामी, पण अहम स्वामिनः भवनम रक्षामी, भवन पण रक्षक. चौरेभ्य म्हणजे चोरांपासून का? चोरांपासून. असणार आहे. हा बरोबर. चोरांपासून हा हा. हो हो. चोरांपासून हा, चौरभ्यस्तस्य भवनाला चोरांपासून भवनं द्वितीया चारी बाजूनी घराला स्वामीनः घराचं म्हणजे रक्षण मालिक. करतो. तस्य मालिकची रक्षा. तुझे तस्य चोरांपासून चारी बाजूनी घराचं रक्षण करतो. त्याचे तर इथं खर तर भवन रक्षामी आहे ते घराला रक्षण असं रक्षितो. असं आपण पारी तस्य पायरी आले घेऊ. ना तस्य. ऐका ना. रात्रौ हा रात्रौ हा स्वामिनः भवनम हा रक्षामि, हे मूळ वाक्य. रात्री हा स्वामीचे हो भवन रक्षण करतो. मग रात्रौ स्वामिनः भवनम चौरेभ्यः रक्षामि, चोरांपासून रक्षण करतो. हं. स्वामीना, चोरांपासून. नाही का, स्वामिना भवनम तस्य हम्म. भवनम. हा हा. हं. तस्य हा हा म्हटलं ना. हा, तस्य भवनम रक्षामि, चौरेभ्यः तस्य भवनम स्वामिनः. तर स्वामिनः म्हणजे काय, ही कुठली तुझे विभक्ती आहे? स्वामीन हा धातू आहे. हा, एक प- स्वामिनः षष्ठी. द्वितीया. प्रथमा प्रथमा असेल. नाही स्वामीन. नाही, प्रथमा कशी नाही, आहे? स्वामींच्या हा नाही नाही, मूळ स्वामींच्या म्हणजे मूळ मूळ शब्द आहे स्वामीन. हा, स्वामी हा स्वामीन. शब्द, हो. हा, स्वामीन हा मूळ शब्द आहे. आणि याचं स्वामिनः, हा, म्हणजे ही षष्ठी आहे. षष्ठी विभक्ती. स्वामीच्या, हा, स्वामींच्या, हा अच्छा. हा, असं स्वामिनः, असं किंवा ओके. स्वामीच्या घर, हा, गृहचत्वर मध्यास्य, म्हणजे ध्यास्य. हा, म्हणजे घराच्या चारी बाजूला आणि मध्ये. चारी बाजूनी हा, मध्ये. म्हणजे किंवा चारी बाजूनी. अस्य गृहचत्वर मध्य. हा हा, हास्य हास्य म्हणजे मला वाटतं फिरून. गृहचत्वर मध्यास्य म्हणजे घरी चारही बाजूला मधून फिरून, असं. हास्य म्हणजे फिरून पाहिजे. हं. चौरेभ्यः तस्य भवनम रक्षामि, गृहचत्वर मध्य म्हणजे घराचे म्हणजे चारही भागांमध्ये, किंवा घराच्या चहूबाजूंनी आणि मध्ये, हा, असं. चौरेभ्यः तस्य भवनम रक्षामि, चोरांपासून. हा, हा, चोरांपासून त्याचं भवन रक्षितो, असं होतं. गृहचत्वर, चौरेभ्यः म्हणजे हे
पंचमीचं बहुवचन. पंचमी बहुवचन. गृह चत्वर मध्य आस्य अस्य 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 म्हणजे तोंड. घराला मध्ये ठेवून असं पण होईल ना, गृह चत्वर. घराच्या चारी बाजूंच्या मध्ये. नाही नाही, ते आपण असं वाटतं अंदाजे चारी करतोय. बाजूंच्या मध्ये नेमका अर्थ आपण असं बघूया. वाटतंय. गृह चत्वर मध्यास्य हा शब्द जरा गडबडीचा वाटतोय ना आपल्याला. हम्म? ठीक आहे. हा, पुढे जाऊया. हा, पुढचं कोण वाचेल? जागरूकता तू मम स्वभाव एव. हम्म, जागरूकता हा तर माझा स्वभाव आहे. माझा हा, स्वभावच आहे. स्वभावच हो, स्वभावच 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 आहे. माझा. सर आम्हाला नंतर पीडीएफ पाठवा. नाही, मी तुम्हाला सांगणार होतो. मी तुम्हाला असं लिहित होतो, पण माझं लक्षच हे हा, होतं. तर माझं तसं हे होतं की हा. तुम्हीच मला टाईप करून पाठवा, मी पीडीएफ पाठवीन असं. ठीक आहे, पुढचं वाक्य. नात्र विषये मम जायते न अत्र परिश्रमः. विषय. हम्म, न अत्र विषये नात्र. मम. बरोबर आहे, संधी हम्म. सोडवायची. येथे अत्र दु- विषये. हा, अत्र विषय येथे. अं, या न प्रकार. अत्र. हा, मम जायते मला. हा, परिश्रम होत नाही. नाही. आता फक्त इथे विषय विषय म्हणजे येथे या प्रकारात असं. हा हा. या प्रकारात मला परिश्रम होत. किंवा या विषयात का असं म्हणता येईल का? हा, विषय आहेत, पण मी हा, जरा म्हणजे ह्या विषयात, या प्रकारात. हा या विषयात. हा म्हणजे घर राखण्याच्या. हा. हा. हम्म. हा, वाचा पुढचं. तो वृक आह नेतत् कठिनम. ततो आहे ना, ततो 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 म्हणजे ततः. ततः वृकः आह न एतत् कठिनम. तेव्हा लांडगा म्हणाला, आह न एतत् कठिनम, हे कठीण नाही. हो मित्र. म्हणजे आधी भो मित्र म्हणायचं. हे मित्रा. हा, हा, हे आधी हे तर हे तर हे काही काही कठीण नाही. कठीण नाही. हो मित्र, यो अहम नित्यं हे कठीण वने नाही. भ्रमामि सहेच सुतराम हिमवात वर्षात त्वां सोहम एक यदि एक छायायां एक 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 ते वाक्य बरंच आहे करा. वर्णन. हा, हा, एक 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 करून त्याचा अर्थ सांगा. हा, यः अहम नित्यम वने भ्रमामि. जसे की मी नेहमी वनात, जंगलात फिरतो. फिरतो. दुसरं वाक्य, भ्रमण हा, करतो, फिरतो. भ्रमण करतो. वर्षात सहेच सुतराम हिमवात वर्षात पान. म्हणजे हिमवात, थंडीत हिम पाऊस. हिम बर्फवर्षावात सुद्धा मी सहन करतो. बर्फाच्या. च म्हणजे आणि. हा, सहे म्हणजे सहन करतो. हा, सहन हिम करणं. म्हणजे सहे बर्फ, म्हणजे सहन. वात म्हणजे वारे, वारा वर्षा म्हणजे वर्षा पाऊस, आणि तपाल उष्णता म्हणजे ताप. हा, सहन उष्णता. करणं. सोहम सुतराम सुतराम म्हणजे म्हणजे काय? नेहमी. अतिशय, खूप, हा, नेहमी. अतिशय. नेहमी किंवा अतिशय. अतिशय. हम्म. हम्म. सहे म्हणजे मी सहन करतो. बरोबर. सोहम यदि छायायां तिष्ठन्. तो मी जर सावलीमध्ये छायामध्ये. थांबलो, छाया सावलीत म्हणजे बसून, सावलीच्या खाली, सावलीखाली सावलीत बसून. बसून सरलम सरलम कर्म कर्मं कुर्वाणः. सगळी कामं सोपं काम, सरलम सोपे, करतो का? सोपे काम. केलं. हा, कोणते सोपे कामे? काम. हा, केलं. स्वदरपूरम भोजनम सुखेन लभ्यते. पोट भरण्यापुरतं भोजन पोट सहज भरण्यापुरतं. मिळतं. पोट
पोटभर नाही म्हणजे पोटभर सोदरपूर म्हणजे पोटभर पोटभर अच्छा हा जेवण हा सुखाने मिळते सुखाने मिळेल मिळते मिळते आणि हा नाही तर झालं आणि हा अच्छा हा मिळाले तर हा हा तर किम अन्न आशास्यम हम्म, हा मग दुसरी मग कसली दुसरी आशा आशा चिंता हम्म, हम्म. मग मग दुसऱ्या याची कशाची चिंता करायची हा मग दुसऱ्या कशाची चिंता असं हम्म, हा हा अच्छा पुढचं दुसरं कोणीतरी वाचा पूर्वाणः म्हणजे करून का? अं, करून हो हम्म, करून हा पुढचं वाचा एवं हम्म, एवं स भाषमाणयोस्तयोः वृकस्य दृष्टिः शुनकस्य गले अपतत. हम्म. अशा प्रकारे तो लांडगा भाषमाणे भाषमाणयोः संभाषण बोलताना नाही नाही अशा प्रकारच्या संभाषणात हम्म, हम्म. हा हा संभाषणात त्यांच्या संभाषणात लांडग्याची त्यां- बघितले लांडग्याने हा तयोः बोल संभाषमाणयो म्हणजे लांडग्याची दृष्टी अशा हा हम्म. हा असे त्यांचे संभाषण अशा त्यांच्या संभाषणात हं, असं संभाषणात हा हम्म, लांडग्याची वृकस्य लांडग्याची दृष्टी कुत्र्याच्या गळ्यावर पडली. बरोबर दृष्टी हम्म. हम्म, स तत्र किनम लक्षत अलक्षत काय किणम अलक्षयत अलक्षत लक्षत हा लक्ष अलक्षत तर ते किनम किनम संभाषमाणयोः हे काहीतरी द्विवचन आहे ना षष्ठी द्विवचन हो तयोः हे हा सुद्धा दोघं त्या- त्या हा हे दोघांच्या पण संभाषणात हा इथे द्विवचन म्हणजे बरेच वेळाने आलं असं हम्म, तो येतच नाही कधी काय हो हो हा सप्तमी द्विवचन त्यात हा नाही म्हणजे सप्तमी एक वचन द्विवचन किंवा बहुवचन यायचं द्विवचन हो असं माझ्या हा लक्षात आलं हा आता हे येत दोघच नव्हतं असल्यामुळं हा द्विवचन ना दोघांच्या असं भाषणामध्ये म्हणून ते दोघांचं द्विवचन संभाषण म्हणून हा हा हो सप्तमी छान द्विवचन सांगितलं हा हो हम्म, हा हम्म. स तत्र कोण वाचताय किणम अलक्षत वाचू का स हा तत्र हा किणम अलक्षत हा स म्हणजे अलक्षयत सहा हा अलक्षयत हा येत अलक्षयत का मी पुस्तकातलं वाचते तर तिथे किणम अलक्षतच आहे त्यामुळे तसं झालं ठीक आहे सहा तत्र म्हणजे त्या सहा म्हणजे तो ना स का सहा स म्हणजे सहाच ना कळतंय सर हा हा सहा म्हणजे हो हा तो सहा हो तेथे तो तेथे किणम म्हणजे ते पट्ट्याची गळ्यातल्या पट्ट्याची खूण हम्म, कुत्र्याच्या गळ्यातली अलक्षत हम्म, अलक्षत हम्म. म्हणजे लक्षात आली का सर त्याच्या हो बघितलं पाहिलं लक्ष गेलं बघितलं लक्ष बघितलं गेलं पाहिली 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 लक्ष गेलं धातूसाठी काहीतरी आणि हा म्हणजे तो तेथे गळ्यातल्या पट्ट्याची खूण पाहता झाला का मग बरोबर स कि- सह जर आपल्याला तसंच ठेवायचं असेल प्रथम इथल्या हम्म. किंवा लक्ष देता झाला असं पण चालेल हा तो तेथे पट्ट्याची खूण खूण पाहत लक्ष देता झाला म्हणजे ज्याला पाहता झाला किंवा ज्याच्या लक्षात आली असं पण होईल हम्म. पण मग लक्षी त्याच्या म्हणायचं नाही दुसरं आपल्याला म्हणजे जर ते सह म्हणजे तोच ठेवायचा असेल किंवा तर सहा प्रथम किंवा म्हणजे तोच ठेवायचा किंवा करता तो लक्षिता झाला असं पण म्हणता येईल हा पण ते जरा हा कळणार नाही लक्षिता झाला तेच की किंवा किंवा लक्षात आली असं काही पाहता चालेल झाला हा असं पण. हम्म. ठीक आहे हा तदा स श्वानमपृच्छत् हे अहो कोणतरी सखे वाचा ना सगळं मी वाचा तदा वाचा स श्वानम् अपृच्छत् अहो सखे किमिदं ते गले वर्तते इति. इथे हा म्हणजे तो तेव्हा श्वान तेव्हा विचारता झाला तेव्हा
तो तेव्हा श्वान आला. तो श्वान विचारता झाला ओ सखे म्हणजे हे मित्रास ना हे हम्म, मित्र हा वर्तते इति. हम्म. हम्म. हे गळ्यावर का असं झालं? काय घातलेले असं वर्तते म्हणजे हे इति इदम ते नाही गले, इदम ते गले, हे ते गले म्हणजे तव इमिदम. गले, हे तुझ्या गळ्यावर हे काय काय दिसतंय? दिसत असं. हम्म. श्वान अपृच्छत म्हणजे श्वानाला विचार झाला ना. हो. हम्म. हा. हम्म. हम्म. श्व आह आम आम न न किंचित. किंचत. किंचित काही नाही, म्हणजे काही विशेष नाही असं. हम्म. मम स्वामी दिवा माम गले रजवा बध्वा रक्षते. माझा मालक दिवसा मला गले म्हणजे गळ्यात रजवा दोरीने म्हणजे दोरी दोरीने बांधून दोरी बांधून रक्षा रक्षते करतो. म्हणजे ठेवतो असं रक्षा किंवा करतो. बांधून ठेवतो. हम्म. बांधतो. रक्षा करतो. दोरीने बांधून रक्षा रक्षण करतो. रक्षण करतो म्हणजे रक्षण. बधवा नाही, रक्षते नाही. बांधून ठेवतोच. बांधून ठेवतो. हा बांधून. बधवा बांधून बांधून राखतो असं. हं. राखतो हा. म्हणजे राखतो. राखतो. रक्षते म्हणजे हम्म. रक्षती म्हणजे रक्षण करतो म्हणजेच राखतो वर्तमान असं. काळ प्रेझेंट टेन्स. हा. हम्म. हा, पुढे. रात्रौ सम्यक् गृहस्य रक्षणं भवेदिति मां मुञ्चति. रात्रौ रात्री रात्रीच्या वेळेस सम्यक म्हणजे सगळ्या घराच्या रक्षणासाठी सगळ्या घराच्या चांगला सोडतो. सगळ्याच्या मला सोडतो. गृहस्थ रक्षणं घराच्या रक्षणाने भवेदिति रक्षणासाठी रक्षणं भवेदिति सगळ्या घराचं रक्षण होईल रक्षणासाठी रक्षण व्हावे म्हणून मां म्हणून मुंचन मला मला सोडतात. मोकळे सोडतो. मला सोडतात. तुम्हाला हा. मोकळे मोकळे सोडतो. हम्म. तदाहम राजेव सर्वतंत्र स्वतंत्र बरोबर आहे का? माम सर्वतो मुंचती. गृहम स्वैरम ब्रह्म. काय तेव्हा मी तदा अहम राजासारखा तेव्हा मी राजासारखा सर्वत्र स्वतंत्र सर्व घरामध्ये स्वैर हा. भटकतो. स्वैरम. सर्वतंत्र स्वतंत्र हा? सर्वतंत्र सर्वतंत्र स्वतंत्र. सर्वतंत्र स्वतंत्र म्हणजे सगळ्या सर्वत्र बाबतीमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये स्वतंत्र. हा, सगळ्या स्वतंत्र माझा मी सगळ्या 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 तंत्रात स्वतंत्र असं. हा सगळ्या सार्वभौम तंत्रात स्वतंत्र हा. सर्वता गृहम स्वैरम स्वैरम भ्रमामी. हा. हा. स्वैरम म्हणजे स्वैर अनकंट्रोल्ड यथेच्छ यथेच्छ. हा. यथेच्छ स्वैरम म्हणजे यथेच्छ. पण मराठी मोकळेपण इच्छेनुसार. सगळं मोकळेपणाने. हा. स्वैर म्हणतोच की आपण मराठीत. हा स्वैर. हा स्वयं इच्छा. हा, वाचा पुढचं. मम भोजनविषयी मम भोजनविषयी सुखम अनुभवाम्यहम. माझ्या भोजनाविषयी तर परम सुखाचा अनुभव विषयात घेतो. परम सुख अनुभवतो. मी परम सुख अनुभवतो. भवाम्यहम अहम भवाम्य अहम भवाम्य. भोजन विषय म्हणजे भोजन विषयात परमानंद परम सुख अनुभवतो. सुखम अनुभवामी अहम. अहम सुखम अहम परमम सुखम अनुभवामी. मी परम सुख अनुभवतो. कशामध्ये? माझ्या भोजन प्रकारात तर मी परमसुख भोजन प्रकार अनुभवतो. विषयात. वाचू का सर पुढचं मी? यदा सर्वे गृहजना. वाचू का सर? हो, वाचा.